ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरूपी समतेचा अधिकार दिला. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, दीनदलितांचे कैवारी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास मी उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई, तर त्यांनी पुढील शिक्षण प्रदेशातून घेतले. त्यांनी अर्थशास्त्र, डॉक्टरेट, बॅरिस्टर या उच्च पदव्या मिळवल्या. त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता, कायदा अशा विविध क्षेत्रात उमटवला. गोरगरीब, दीनदलित, शोषित यांच्या अंधकाराला, मया जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय, वसतिगृहाची स्थापना केली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत दीनदलितांवरचा होणारा वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली. भारताची राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया घातला. 14 एप्रिल 1956 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र पद्धती समाजाला भीमशक्ती प्रदान करून केले. त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.